या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादीकडून 7 नावं शॉर्टलिस्ट, सुनेत्रा पवार घेणार उमेदवारीचा अंतिम निर्णय। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक घोषित झाली आहे। 13 मे रोजी विधान परिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे। विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी महायुतीचे पारडे जड दिसत आहे। या 9 जागांपैकी तब्बल 8 जागा महायुती सहज जिंकेल असे चित्र आहे। यामध्ये भाजप 5, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा जिंकू शकते। विधान परिषदेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर उमेदवाराची निवड करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली राजकीय कसोटी ठरणार आहे। खासदार पार्थ पवार यांची या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून उमेदवार निवडीत पवार कुटुंबाची निष्ठा हा निकष असण्याची शक्यता आहे। पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखवण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। त्यासाठी निष्ठावंतांना प्राधान्य दिल्यास तसा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे। पक्षाध्यक्ष झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच मोठा राजकीय निर्णय असेल असे पक्षातील एका मंत्र्याने सांगितले। सुनील तटकरे यांच्याकडून पुत्र अनिकेत तटकरे तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे। शिवाय दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार जिशान सिद्दीकी, प्रवक्ते आनंद परांजपे आणि उमेश पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत। दिवंगत अजित पवार यांचे एकनिष्ठ शिलेदार अमोल मेटकरी हेही पुन्हा उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। 2020 मध्ये अजित पवार यांनी अमोल मेटकरी यांना शब्द दिल्याप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी दिली होती। आता मे महिन्यात ते निवृत्त होत आहेत। मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा मेटकरी यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आहे। यासोबतच पुण्यातील उद्योगपती आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्याही नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे। त्यांनी काही दिवसांपूर्वी खासदार पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे। संजय काकडे 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते। युती, मनसे आणि अपक्षांची मोठ बांधून काकडे यांनी विजय मिळवला होता।